Hello students, myself Dormandia from HL College Odar Township. Today we are going to learn chapter number 3, Basic Analytical Techniques. In this video we are going to study subtopics, that is the introduction, purification of solids and crystallization. Students, Basic Analytical Techniques या चॅप्टरची सुरुवात आपण इंट्रोडक्शनने करणार आहोत. इंट्रोडक्शन. Chemical substance occurs in nature in impure stage. See some examples. First image मध्ये दाखवल्याप्रमाणे pure water obtained from impure water like sand water, dam water and river water. त्याचप्रमाणे सेकंड इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे प्युअर पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे सुद्धा आपण इम्प्युअर फॉर्म दॅट इज क्रूड ऑइल पासून मिळवतो. तसेच इम्प्युअर एलिमेंट्स लाईक कॉपर, झिंक, गोल्ड हे आपण इम्प्युअर फॉर्म लाईक ओर्स अँड मिनरल्स पासून मिळवतो. म्हणजेच केमिकल सबस्टन्स ऑकर्स इन नेचर इन इम्प्युअर स्टेज. Also, chemical substances synthesized in the laboratory are obtained in crude and impure form. लॅब मध्ये केमिकल रिएक्शन करून सिंथेसाइज केलेले केमिकल सबस्टन्स हे 100% प्युअर असतीलच असे नाही, ते आपल्याला इम्प्युअर फॉर्म मध्ये मिळतात. सो बिफोर इन्व्हेस्टिगेटिंग देअर कंपोजिशन अँड प्रॉपर्टीज, it is essential to obtain them in pure form. म्हणजेच केमिकल सबस्टन्सच्या कंपोजिशन आणि प्रॉपर्टीचा स्टडी करण्यापूर्वी ते प्युअर फॉर्म मध्ये असणे गरजेचे आहे. सो दॅट इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू स्टडी बेसिक एनालिटिकल टेक्निक्स, नेमली प्युरिफिकेशन अँड सेपरेशन टेक्निक्स. Next subtopic is purification of solids. A solid substance may contain two types of impurities. Solid substance मध्ये दोन टाइपच्या impurities असतात. त्यातील first, impurities which are soluble in the same solvent. म्हणजेच solid substance मध्ये ज्या impurities प्रेझेंट असतील त्या आपण चॉईस केलेल्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतात. त्यासाठी आपण एक्झाम्पल बघूया. प्रिपरेशन ऑफ शुगर सोल्युशन. आपल्याला शुगर सोल्युशन प्रिपेअर करायचे आहे, परंतु शुगर सोल्युशन प्रिपेअर करण्यापूर्वी त्या शुगर मध्ये सॉल्ट ही इम्प्युरिटी आहे असं इमॅजिन करायचं आहे. आपण शुगर आणि सॉल्ट असलेले मिक्सचर वॉटर या सॉल्व्हंट मध्ये ऍड करूया. ऍड केल्यानंतर शुगर आणि सॉल्ट हे दोन्ही वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतात. म्हणजेच जी इम्प्युरिटी आहे सॉल्टची ती वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होते. So, impurity that is a salt soluble in the sugar solution. Thus, impurities which are soluble in the same solvent. Second type आहे impurities which are insoluble in the same solvent. आपण सॉलिड सबस्टन्स कन्सिडर केल्यानंतर ती जी impurities प्रेझेंट असणार आहे ती चॉईस केलेल्या सॉल्व्हंट मध्ये इनसोल्युबल असेल. त्यासाठी एक्झाम्पल बघूया. प्रिपरेशन ऑफ सॉल्ट सोल्युशन. आपल्याला सॉल्ट सोल्युशन प्रिपेअर करायचे आहे, परंतु त्या सॉल्ट मध्ये सॅन्ड ही इम्प्युरिटी प्रेझेंट आहे असं इमॅजिन करायचं आहे.
आपण ते सॉल्ट आणि सँड असलेले मिक्सचर वॉटर सॉल्व्हंट मध्ये ऍड करूया. वॉटर या सॉल्व्हंट मध्ये ऍड केल्यानंतर सॉल्ट हे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होते, परंतु सँड ही वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. So impurity that is a sand insoluble in the salt solution. जी impurity sand ची होती ती त्या salt solution मध्ये dissolve होत नाही, insoluble राहते, so that impurities which are insoluble in the same solvent. Students, next subtopic is filtration. Definition of filtration. Insoluble impurity can be separated easily using a suitable solvent to dissolve the main compound. When the impurities remain undissolved and can be separated by simple process called filtration. म्हणजे मेन कंपाऊंड हा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर त्या सोल्युशन मध्ये असलेली इन्सोल्युबल इम्प्युरिटीज सेपरेट करण्यासाठी ज्या प्रोसेसचा वापर केला जातो त्या प्रोसेसला फिल्ट्रेशन म्हणतात. आपण सेकंड टाइप ऑफ इन्सोल्युबल इम्प्युरिटी मध्ये पाहिलेल्या सॉल्ट सोल्युशन या एक्झाम्पलचा रेफरन्स घेऊया. त्या सॉल्ट सोल्युशन मध्ये असलेली सँड ही इन्सोल्युबल इम्प्युरिटी सेपरेट करण्यासाठी ज्या प्रोसेसचा वापर केला गेला होता ती प्रोसेस म्हणजेच फिल्ट्रेशन होय. नेक्स्ट प्रोसिजर ऑफ फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशनची प्रोसिजर बघूया. फर्स्ट, a circular piece of filter paper is folded to form a cone and fitted in the funnel. प्रथम, सेकंड फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे फिल्टर पेपरचा फोल्ड करून कोन तयार केलेला आहे आणि तो फनेल मध्ये फिट केलेला आहे. नेक्स्ट, the funnel is fixed on stand and a beaker kept below it. थर्ड फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे फनेल स्टँडला फिक्स करून त्या खाली बीकर ठेवलेला आहे. नेक्स्ट, द पेपर इज मेड मॉइस्ट बिफोर द फिल्ट्रेशन बिकॉज फिल्टर पेपर ऍब्सॉर्ब सॉल्व्हंट. नेक्स्ट, द सोल्युशन टू बी फिल्टर is poured on the filter paper. सेकंड टाइप इम्प्युरिटी मध्ये असलेलं सोल्युशन आपल्याला फिल्टर पेपर वरती पोर्ड करायचं आहे. नेक्स्ट, द insoluble part remaining on the filter paper is called residue and liquid collected in the beaker is called filtrate. फिल्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर जो इन्सोल्युबल पार्ट फिल्टर पेपर वरती कलेक्ट केलेला असेल त्याला आपण रेसिड्यू म्हणतो आणि फिल्ट्रेशन केल्यानंतर जे बीकर मध्ये जमा होईल दॅट इज अ फिल्ट्रेट. नेक्स्ट सब टॉपिक इज फिल्ट्रेशन अंडर सक्शन. फर्स्ट डेफिनेशन पाहूया. Definition. When filtration is carried out using a vacuum pump, it is called filtration under suction. म्हणजेच filtration under suction is a process of filtration which is carried out using a vacuum pump. ही filtration ची जी प्रोसेस आहे त्यामध्ये व्हॅक्यूम पंपचा वापर केलेला आहे. This
technique is faster and more efficient than simple filtration. सिंपल फिल्ट्रेशन पेक्षा ही जी प्रोसेस आहे ही फास्टर आणि इफिशियंट आहे. देन प्रोसिजर, त्याची आपण प्रोसिजर पाहूया. फर्स्ट, the assembly for filtration under suction consists of a thick wall conical flask with side arm. Look at figure. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे या फिल्ट्रेशन प्रोसेस साठी साइड आर्म असलेल्या कोनिकल फ्लास्कचा यूज केलेला आहे. Then the conical flask is connected to vacuum pump by rubber tube through the side arm. हा जो व्हॅक्यूम पंप आहे तो कोनिकल फ्लास्कला रबर ट्यूबच्या साहाय्याने कनेक्ट केलेला आहे. After that, a special porcelain funnel called Buckner funnel is fitted on conical flask with a rubber cork. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे बकनर फनेल हे कोनिकल फ्लास्कच्या वरती रबर कॉर्कच्या साहाय्याने फिट केलेले आहे. Then a filter paper is placed on a circular porous bottom of the Buckner funnel. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे फिल्ट्रेट पास होण्यासाठी बकनर फनेलच्या बॉटमला जो पोरस पार्ट आहे त्यावरती फिल्टर पेपर प्लेस केलेला आहे. Then filter paper is moistened with few drop of water before filtration. फिल्ट्रेशन करण्यापूर्वी फिल्टर पेपर ओला करून घ्यायचा आहे. Then suctioning is carried by starting vacuum pump and filtration is carried out. फिल्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट करण्यासाठी आपल्याला व्हॅक्यूम पंप ऑन करायचा आहे. नेक्स्ट, आफ्टर फिल्ट्रेशन crystal are collected on filter paper and filtered in flask. Means फिल्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर फिल्टर पेपर वरती क्रिस्टल कलेक्ट केले जातात आणि फिल्ट्रेट हे फ्लास्क मध्ये कलेक्ट केले जात आहे. स्टुडंट्स, नेक्स्ट सब टॉपिक इज क्रिस्टलायझेशन. आपण क्रिस्टलायझेशन ही प्रोसेस पाहणार आहोत. फर्स्ट, डेफिनेशन. When a crude solid is made of mainly one substance and has some impurities, it is purified by the process of crystallization. एकाच सबस्टन्स मध्ये असणाऱ्या इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्यासाठी आपण क्रिस्टलायझेशन प्रोसेसचा वापर करतो. So that this method of crystallization is used to purify impure solid substance. आपण crystallization चे एक्झाम्पल पाहूया. Impure common salt, impure copper sulfate and impure benzoic acid can be purified by crystallization process. Next, 4 steps involved in the crystallization process. ही जी crystallization process आहे ती 4 steps मध्ये आपण बघणार आहोत. First step, preparation of saturated solution. Second step, hot filtration. Third step, cooling of filtrate, and the last, filtration.
Now, first step, preparation of सॅच्युरेटेड सोल्युशन. पहिल्या स्टेप मध्ये आपण सॅच्युरेटेड सोल्युशन प्रिपेअर करणार आहोत. त्याची प्रोसेस बघूया. The impure solid substance is dissolved in the sufficient amount of a suitable solvent. आपण impure solid substance घेणार आहोत. त्यामध्ये sufficient solvent टाकून तो impure solid substance dissolve करायचा आहे. Then the solution is boiled to obtain a saturated solution. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण त्या सोल्युशनला बॉईल करायचं आहे. त्यानंतर impure solid जो आहे तो पूर्णपणे त्याच्यामध्ये डिझॉल्व होतो आणि आपल्याला सॅच्युरेटेड सोल्युशन तयार होते. Then next step is hot filtration. In this step, the above saturated solution is filtered while hot to remove the undissolved impurities. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हॉट सॅच्युरेटेड सोल्युशनला फिल्टर करणार आहोत. फिल्टर केल्यानंतर अनडिझॉल्व्ड इम्प्युरिटी रेसिड्यूच्या फॉर्म मध्ये आपण रिमूव्ह केलेले आहे. Then the liquid collected in beaker, that is hot filtrate, आणि आपल्याला फिल्ट्रेशन केल्यानंतर बीकर मध्ये फिल्ट्रेट मिळतं आणि ज्या अनडिझॉल्व्ड इम्प्युरिटीज रेसिड्यूच्या फॉर्म मिळाल्या होत्या त्या डिस्कार्ड करायच्या आहेत. आपल्याला ते फिल्ट्रेशन केल्यानंतर फिल्ट्रेट मिळाले ते पुढच्या स्टेप मध्ये यूज करायचं आहे. Then next third step, that is a cooling of filtrate. या स्टेप मध्ये आपल्याला फिल्ट्रेटला कूल करायचं आहे. The hot filtrate is allowed to cool to obtain crystal of the pure solid. The impurities remain dissolved form in the solution. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हॉट फिल्ट्रेट कूल करायचं आहे. कूल केल्यानंतर आपल्याला क्रिस्टल्स त्या सोल्युशन मध्ये तयार होताना दिसतात आणि त्या सोल्युशन मध्ये इम्प्युरिटीज पण प्रेझेंट असेल पण त्या डिझॉल्व फॉर्म मध्ये प्रेझेंट असणार आहे. त्या आपल्याला फिल्ट्रेट करायच्या आहे. So that last fourth step is filtration. The crystal of the pure solid are separated by filtration. The filtrate obtained by is called mother liquor. आपण पुन्हा फिल्ट्रेशन मेथड वापरू. जे क्रिस्टल फिल्टर पेपर वरती जमा होतील ते कलेक्ट करायचे आहे आणि जे बीकर मध्ये फिल्ट्रेट कलेक्ट होईल त्याला आपण मदर लिकर म्हणतो ते आपल्याला डिस्कार्ड करायचे आहे. नेक्स्ट सब टॉपिक इज चॉइस ऑफ सॉल्व्हंट. स्टुडंट्स, क्रिस्टलायझेशन प्रोसेस साठी आपण सॉल्व्हंट यूज करतो. तर तो सॉल्व्हंट यूज करण्यासाठी काही कंडिशन दिलेल्या आहेत. त्या कंडिशन आपण पाहूया. फर्स्ट, the compound to be crystallized should be least soluble in the solvent at room temperature but highly soluble at high temperature. म्हणजेच जो impure solid compound crystallization साठी वापरायचा आहे तो चॉईस केलेल्या सॉल्व्हंट मध्ये हीट केल्यानंतर किंवा हाय टेम्परेचर अप्लाय केल्यानंतर तो त्या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व झाला पाहिजे. सेकंड कंडिशन, सॉल्व्हंट शुड नॉट रिएक्ट केमिकली विथ द कंपाउंड
टू बी प्युरिफाईड. आपल्याला असा सॉल्व्हंट चॉईस करायचा आहे की सॉल्व्हंट आणि इम्प्युअर कंपाऊंड यांची केमिकल रिएक्शन होता कामा नये. नेक्स्ट, थर्ड, solvent should be volatile so that it can be removed easily. आपल्याला सॉल्व्हंट हा volatile यूज करायचा आहे किंवा ज्या सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट हा 100 पेक्षा कमी असेल ते सॉल्व्हंट आपल्याला यूज करायचे आहे, कारण आपल्याला फिल्ट्रेट कॉन्सन्ट्रेट करायचे आहे. कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर आपल्याला ते इझिली तो सॉल्व्हंट जो आहे तो इझिली रिमूव्ह झाला पाहिजे. सो दॅट सॉल्व्हंट शुड बी volatile. नेक्स्ट एक्झाम्पल, क्रिस्टलायझेशन साठी आपण जे सॉल्व्हंट वापरणार आहोत ते बघूया. वॉटर, इथिल अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल, ॲसिटोन, इथर. नेक्स्ट, activity, crystallization of common salt from impure sample. ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला इम्प्युअर सॉल्टचे क्रिस्टलायझेशन करायचे आहे. स्टुडंट, तुम्ही क्रिस्टलायझेशनच्या 4 स्टेपचा वापर करून प्रॅक्टिकली इम्प्युअर सॉल्टचे प्युरिफिकेशन करू शकता. त्याचप्रमाणे लॅबमध्ये तुम्ही इम्प्युअर कॉपर सल्फेट, इम्प्युअर बेन्झोइक ऍसिड क्रिस्टलायझेशनची मेथड वापरून प्युरिफिकेशन करू शकता.